हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हटल्यानंतर 3.5 मुहूर्तांपैकीचा आजचा एक मुहूर्त आहे म्हणजे अक्षय तृतीया. तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि मग देवांना नैवेद्य, त्याच्यानंतर आईला नैवेद्य दाखवायचा. एक सुवासिन जेवायला सांगितली. तर इथे ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि खूप दिवसानंतर तुम्हाला माझे किचनचे व्हिडिओ म्हणजे आज किचन दिसलाय. कमीत कमी 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही आज किचन बघू राहिलेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं भात माझा तयार झालाय. इंद्रायणीचा भात घातलाय. सार म्हटल्यानंतर ना इंद्रायणीचा भात छान लागतो सारासोबत खायला. तिथे पुरणाची डाळ पण शिजवली आहे. तर आता याच्यात गूळ टाकायला लागेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज आहे ना केस धुतले आहे. अक्षय तृतीया आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर केस धुतले आणि केस आहे ना ओलेचे, त्याच्यामुळे ना असे वरती फक्त अटकवून घेतलेत. तर इथे ना आता सुरीला धार लावून घेतली. मी ते मिशोवरून मागवलं होतं. तर मस्त अशी धार लागते सुरीला. तर इथे ना साराची तयारी करते म्हणजे वाटणाची. तर लसूण, अद्रक, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा हे सर्व काही ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एकदम बारीक वाटून करून घ्यायचं आहे त्याचं. आणि जरा आहे ना डाळ पण हरभऱ्याची शिजवलेली ना ती पण आहे ना वाटण करून घेतले सारासाठीच. तर सर्व काही वाटण तयार झाले. इथं सारातनं डाळीतलं पाणी ना सर्व काही काढून घेतले. ते पाणी ना आपल्याला सारामध्ये टाकायचं राहते. त्याच्यानेच ना सार खूप छान होतं. काही ठिकाणी आमटी म्हणतात, आमच्या इकडे सार म्हणतात, त्याच्यामुळे ना मी सार म्हणते. आणि भरपूर ठिकाणी आमटी पण म्हणतात. तर इथे ना आता मी पुरणाची तयारी करून घेतली आहे. कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं. त्याच्यामध्ये ना जी डाळ शिजवली होती चणा डाळ ती टाकून घेतली. वरतून गूळ टाकते. वेलची पावडर, जायफळ आणि सुंठ पावडर आहे ना हे सर्व काही पुरणामध्ये टाकायचं. खूप छान पुरण होतं. आणि थोडंसं आहे ना मीठ टाकायचं. तर खूप छान असे ना पुरणाला टेस्ट येते म्हणजे पुरणपोळीला खूप मस्त चव येते. तर इथे ना मी हे सर्व काही टाकून घेते आणि छानपैकी ना एकजीव करायचं आहे. सार बनवून घेते. तर पातेल्यामध्ये ना तेल तापलं आहे. तेलामध्ये जिरा टाकून घेतला आहे. लाल तिखट, हळदी पावडर, घरचा काळा मसाला. तर सर्व काही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. जे वाटण बनवलं होतं ना ते सर्व काही वाटण करून ते पण टाकलं आहे. एकदम बारीक वाटण करायचं आहे. कमी पाण्याचा वापर करायचा वाटण करताना. आणि हरभरा डाळ पण आहे ना मिक्सरमधून बारीक केली होती. जे आपल्या पुरणासाठी आपण बनवतो ना तर गूळ टाकायच्या आधीच आहे ना ती डाळ थोडी काढून ठेवायची. ती पण आहे ना वाटण करून आणि फोडणीमध्ये टाकायची. खूप छान असा सार तयार होतो. तर इथे ना थोडंसं तेल सुटून देते मसाल्याला आणि त्याच्यानंतर आहे ना जे डाळीतलं पाणी काढून ठेवलं होतं ना तर ते पाणी टाकून आहे ना इथं मी सार बनवून घेते. चवीनुसार मीठ टाकते. वरतून कोथिंबीर टाकते आणि साराला आहे ना उकळी यायला ठेवते. तर इथे ना सार पण तयार झाला आहे. सकाळी सकाळी खूप अशी धावपळ असते आणि सण म्हटल्यानंतर तर तुम्ही विचारायचंच नाही. भरपूर आपली धावपळ असते. प्रत्येक लेडीजचं तेच असतंय. आणि सणाच्या दिवशी असं वाटतं काय करू काय नाही एवढे आपल्याला उत्सुकता आणि हे वाटतं. तर एका बाजूला आहे ना माझं पुरण पण तयार होऊ राहिलं आहे. तर छान असं आहे ना गूळ वितळलं गेलं आहे आणि एक जीव झालं आहे डाळ आणि गूळ. तर गरमागरमच आहे ना पुरण तयार करून घ्यायचं. थंड केलं ना तर काय होतं पुरण लवकर वाटलं जात नाही. तर अजून म्हणजे पुरणाचं गॅस चालूच आहे डाळीची. आणि इथे ना पीठ भिजवून घेते. एकीकडे साराला पण उकळी येते, एकीकडे पुरण पण तयार होऊ राहिले. तर इथे ना गव्हाचं पीठ भिजवून घेते. त्यामध्ये ना जरा मैदा टाकला आहे, गव्हाचं पीठ आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. छान असं मऊसूद पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे पोळ्या ना एकदम मऊ लुसलुशीत येतात. तर वरतून आहे ना तेलाचा हात लावायचा म्हणजे ना पीठ छान असं मळलं जातं. इथे ना पुरण तयार करून घेते. तर पुरण आहे ना कधी गरमच तयार करायचं. थंड झाली ना डाळ का मग पुरण आहे ना पटकन तयार होत नाही. जे 5 मिनिटाचं काम आहे ना त्याला 15-20 मिनिटं लागतात. तर इथे ना छान असं पुरण पण तयार झालं आहे. आणि आत्ता लगेच पोळ्या बनवायला घेते. पीठ पण 10-15 मिनिटं भिजलं आहे आणि थोडासा मैदा टाकला. जास्त गव्हाचंच पीठ आहे कारण माझं घरचंच गहू आहे आणि नवीन गव्हाच्या पोळ्या आहेत. तर बघा किती मस्त अशा पोळ्या झाल्या आहे. तर इथे ना सर्वात आधी पोळ्या करून घेते म्हणजे चपाती करते कारण साहेबांना ऑफिसमध्ये जायचं आहे आणि नैवेद्य आपण देवांना आणि पितरांना दाखवते नाही ना तोपर्यंत आहे ना उष्ट करायचा नसतो. तर यांना आहे ना
भाजीपोळी खायला दिली आणि हे ना ऑफिसला निघून गेले। त्याच्यानंतर इथे ना माझं स्वयंपाकाला सुरुवात झाली। ते तर पुरणपोळ्या करून घेते आणि आज आहे ना मी सुट्टी घेतले। सणावाराच्या दिवशी ना मी घरीच असते, तेव्हा काही मी ऑफिसला वगैरे जात नाही, कारण सण म्हटल्यानंतर आपल्याला भरपूर असे कामं असतात, देवपूजा असते, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, जे काही करायचं असतं ना ते सगळंच असतं। तर आज मी घरीच आहे, पण यांना ना भाजीपोळी खायला दिली आणि हे ना ऑफिसला गेले। बाकीचा माझा तर पुरणपोळीचा सर्वच स्वयंपाक झाला होता, पण ते काही त्यांना मी दिला नाही, कारण देवांना नैवेद्य, आईंना नैवेद्य, एक सुवासीन जेवायला सांगेले, ते सर्व काही ते झाल्यानंतर आहे ना स्वयंपाक आपण म्हणजे उष्टा करायचा असतो, खायला द्यायचा असतो, तसा कोणालाही द्यायचा नसतो घरामध्ये। तर इथं आता मी मस्तपैकी पोळ्या करून घेते आणि नवीन गव्हाच्या पोळ्या आहे, म्हणजे नवीन गहू दळेले। तर माझ्या वडिलांच्याच शेतामधलं गहू आहे, तर बघा मस्त अशा पोळ्या होऊ राहिल्या, तर छान असे ना आता मी पोळ्या बनवून घेते। माझ्या खूप ताईंनी मैत्रिणींनी ना घरातले व्हिडिओ मिस केले, कारण आहे ना जास्तीत जास्त त्यांना ना माझे घरातले व्हिडिओ बघायला मिळतात। बरेच ताईंच्या तर कमेंट आल्या होत्या का ताई किचनचे व्हिडिओ कधी दाखवाल, तर आजपासून आहे ना तुम्हाला आपले घरातलेच किचनचे सर्व काही व्हिडिओ बघायला मिळतील। मी घरात कशी धावपळ करते, कसे कामं करते। तर इथे ना माझ्या पोळ्या झाल्या आहेत। त्याच्यानंतर पोळ्यांचाच खरं एक मोठा ताण असतो आणि वेळ द्यायला लागतो पुरणपोळी करायची म्हटल्यानंतर। बाकीच्या स्वयंपाकाला तरी वेळ नाही लागत, पण पुरणपोळीला खूप वेळ लागतो। तर पोळ्या झाल्या, सार पण झालाय, आता सारामध्ये वरतून कोथिंबीर टाकते, भात आहे, आता भजे बनवते, कुरड्या पापड्या तळते आणि आमरस बनवते। तर काल आहे ना मस्त यांनी ना 6 किलो आंबे आणले होते, आदल्याच दिवशी आणून ठेवले होते। काय होतं मग सणाच्या दिवशी ना कधी कधी भेटत पण नाही जी गोष्ट आपल्याला लागते ना ती गोष्ट। आणि आज केळी पूजायची होती, म्हणजे आमच्या आई सवाशीण असल्यामुळे ना केळीची पूजा करायची होती, पण आमच्या इकडे ना खरबूजच मिळत नाही, त्याच्यामुळे केळीची पूजा पण राहिली करायची। तरी पण या ऑफिसला गेले, तर यांना मी सांगेले खरबूज भेटलं तर बघा, म्हणजे मला केळीची पूजा करायला, नाहीतर मग आईंच्या फोटोची पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवणार आहे। पण सुवासीन गेलेली असली ना का त्याच्यानंतर खरबूज म्हणजे केळीची पूजा करायची असते, तर आता तेच नाही आहे आणि खूप गरम होऊ राहिलं आहे। तर बघा माझा चेहरा वगैरे कसा झाला आहे। तर चला आता मी पटकन हे बाकीचा स्वयंपाक करू। पापड बघा किती मस्त असे झाले, पांढरे शुभ्र पापड झाले, लाल वगैरे बिलकुल झाले नाही। आणि पापड बघा किती मोठे मोठे पापड बनवले। तर आज आहे ना मी पापड तळले, बनवल्यापासून आहे ना पापड तळलेच नव्हते, तर आजच तळायला घेतले। तर आता आहे ना इथं भजे बनवायचे आहे, तर भज्यांचं पीठ भिजून ठेवलं आहे, कुरड्या तळते आणि पापड तळते। नागलीच्या पापड्या आहेत पण त्याने तळणार आहे। बघा मस्त असे केशर आंबे, तर कालच यांनी आणून ठेवले होते, कारण आज पुरणपोळी करायची होती, तर मग अक्षय तृतीया असल्यामुळं रस बनवायचा आहे। तर भजे कुरड्या सर्व काही तळून झाले, आता आहे ना रस बनवायला घेते। तर आंबे ना स्वच्छ धुवून ठेवलेत आणि आता आहे ना आंब्यांचा आहे ना मस्तपैकी रस करून घेते। तर केशर आंबे आहेत। सर्वात मोठं मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामधून आहे ना रस फिरून घेतलाय, त्याच्यामध्ये साखर पण टाकले। तर बघा किती मस्त असा रस तयार झाला आहे। आता जरा वेळ ना फ्रीजला ठेवते, म्हणजे मस्त थंडगार रस होईल। तर इथं सार पण तयार झालाय, सारामध्ये ना वरतून कोथिंबीर टाकली आहे। आता मी नैवेद्य वगैरे काढायला सुरुवात करते। एक गाईला काढलाय नैवेद्य, त्याच्यानंतर तुळशीला, देवांना, गणपती बाप्पांना, आईंच्या फोटोला आणि जी सुवासीन जेवायला सांगेले ना, आजीच सांगेले माझी, तर आजीला जेवायला पण लगेच देणार आहे। तर आता ना इथं आईंची पूजा वगैरे करून घेते, आईंना हळदी कुंकू घेते, त्यांना नैवेद्य दाखवते। दरवेळेस आहे ना आईंचा फोटो खाली घेते, त्याच्यानंतर आईंच्या फोटोची पूजा वगैरे करते, नैवेद्य दाखवते। पण ह्या वेळेस आहे ना वरतीच पूजा केली,
माझी भाची आहे माझ्या मामांच्या इथं आणि ती आहे ना दररोज माझ्याकडे येते. कधी येते तिला जसं वेळ वाटलं तिला वाटलं आत्याकडे जायचं का ती येते. त्याच्यामुळे ना तिने वातीला हात वगैरे लावू नये ना यासाठीच मी आईंचा फोटो वरती ठेवलाय. खूप गरम होतं आहे आणि आत्ता ना आमच्या इकडे लाईट पण गेले. पण माझ्याकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे ना इन्व्हर्टर चालू केला आहे म्हणजे फॅन चालू केला आहे. पण खूप गरम होतं एवढा स्वयंपाक करता करता ना अक्षरशः किचनला 2 मोठ्या खिडक्या आहेत तरी पण इतकं गरम व्हायचं. तर आता ना आईला इथे जेवायला वाढते. तर आई तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीची आई आहे माझी आजी. तर ती इथं मामांजवळ आहे. माझे मामा पण इथंच आहे तर ती मामांकडे आहे. तर मग म्हटलं चला दुसरं कोणाला सांगायचं. मग माझी आजी होतीच माझ्याजवळ. मग आजीला जेवायला सांगितलंय सुहासिन म्हणून. तर आत्ता आहे ना ताटाला हळदी कुंकू लावते. ताटाच्या पाया पडते. त्याच्यानंतर आईला हळदी कुंकू लावते. आईच्या पण पाया पडते. तर असं करायचं असतंय सणांना नैवेद्य वगैरे सुहासिन जेवू वगैरे घालायचे असते. तर इथे चल आता आईला वाट नाही मी दिला तो हौसा. चल मी आता आईला वाढलं सवशी आता चल तुला वाढली. चल आई बरोबर ये मग आवडी आज मस्त सणासारखं सण एवढं काय गाई ये आई बरोबर मी जेव आईला मी जेवण करायला दिलं किचनवर. बघा पसारा किती आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर आहे ना हे असंच राहतंय. तर आता आईचं जेवण झाल्यानंतर आहे ना मी हे सर्व काही काम आवरून घेणार आहे आणि मी हे आल्यानंतर जेवणार आहे. मग सगळ्यांना माहिती आहे आजी माझी माझ्या आईची आई आहे तू सगळ्यांना माहिती आहे. तर आता ना मी हे आल्यानंतर जेवण करणार आहे. आधीला आईला त्याच्यानंतर हौसाला त्यांना सर्वांना जेवायला दिलं आणि माझं जेवण बाकी आहे. कारण आता हे ऑफिसमधून आल्यानंतर आहे ना आम्ही 2 जण सोबतच जेवण करू. तोपर्यंत आहे ना मी किचनवरचे सर्व काही कामं आवरून घेते म्हणजे माझे कामं पण आवरतील. यांना मी फोन केला आहे तर हे पण येतील आता जेवण करायला. तोपर्यंत म्हटलं चला किचनवरचे आहे ना सर्व काही कामं आवरून घेऊ म्हणजे 2 घास जेवण पण जास्त जातं. नाहीतर एवढा पसारा बघितल्यानंतर आहे ना अक्षरशः जेवण पण जात नाही म्हणजे असं होतं. तर कोणत्या ताईला आहे ना असं काम असल्यानंतर जेवण जात नाही किंवा बसायला आवडत नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला पण आहे ना काम ठेवून बसायला आवडत नाही किंवा काम असताना ना खूप काम आहे आणि ते काम सोडून आणि आराम करा बसा किंवा जेवण करत बसा किचनवरचा खूप पसारा टाकून. तर मला आहे ना सर्व काही काम आवरल्यानंतर आहे ना छान वाटतं म्हणजे 2 घास आहे ना आपण पण जास्त जेवतो. तर इथे ना आता एक साईडचं किचन आहे ना मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलं आहे. किचनवर आहे ना आता जरा मी काचेच्या बरण्या वगैरे काजू बदामाच्या ठेवल्या जरा छान वाटतंय त्याच्यामुळे ते ठेवलं आहे. तर ते सर्व काही धुवून घेतले. आता गॅसची साईड पण आहे ना व्यवस्थितपैकी धुवून किचन ट्रॉल्या पण आहे ना 2-3 दिवस झाले काही ते पुसल्याच नव्हत्या वरवर का होईना. पण मी दररोजचा हात मारून घेते पण 2-3 दिवस आहे ना वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे ना व्यवस्थितपैकी किचन ट्रॉल्या पण आहे ना पुसून घेतल्या. अजून यांची वाट बघते तर हे आले नाही. मग डायनिंग वगैरे पण पुसून काढते स्वच्छ. तोपर्यंत हे येतात आणि माझे पण कामं आवरतात. ऑफिसमध्ये जरा गर्दी कमी झाली मग हे पण जेवण करायला आले. तरी 2:30 वाजले कारण आमचं ना ऑफिसचा असं काही ठरलेला वेळ नाही आहे. जशी गर्दी कमी होईल ना तसं आमचं जेवण असतं. मग 2 वाजेल असो किंवा 2:30 वाजता किंवा 3 वाजता कधी 3:30 पण वाजतात गर्दी असली तर. तर हे पण आले. तोपर्यंत मग म्हटलं चला आता मी डायनिंग व्यवस्थित पुसून घेते आणि सार पण गरम व्हायला ठेवलाय. तर आता ना आम्ही पण जेवण करून घेतो म्हणजे घरातले सर्व काही कामं आवरले. फरची झाली भांडे झाले सगळेच काही घरातले कामं
आवरून झाले, 2:30 वाजले का 2:45 पण वाजले. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर आहे ना असंच असतंय. तर व्यवस्थितपैकी ना किचनला डायनिंगला आहे ना लिक्विड वगैरे लावून आणि पुसून घेतले. लिक्विड लावल्यानंतर आहे ना काच खूप छान आणि प्लेन दिसते. तर चला आत्ता आहे ना मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.